एटापल्ली शहरालगत असलेल्या नगरपंचायतीच्या मागील भागात आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली। कुणाल करमरकर याच्या नवीन घराचं बांधकाम सुरू असताना घराच्या दुसऱ्या खोलीत तयार करण्यात आलेल्या शौच खड्ड्यात एका अनोळखी इसमाचं प्रेत आढळून आलंय। ही बाब लक्षात येताच तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली। घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक गजानन साखरे हे आपल्या पोलीस पथकासह दाखल झाले। पाहणी दरम्यान शौच खड्ड्यात निर्वस्त्र अवस्थेत अनोळखी इसमाचं प्रेत आढळून आलंय। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। सध्या पोलीस उपनिरीक्षक गजानन साखरे आणि त्यांची टीम पुढील तपास करत आहेत। मृत इसमाची ओळख पटवण्याचं काम सुरू असून मृत्यूचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तपोवन भागात भेट देऊन पाहणी केली। त्यानंतर पुढील नियोजनासाठी एक बैठक देखील आयोजित करण्यात आली। कायद्याच्या आणि नैतिक चौकटीच्या आत हेतुपूर्वक कृती करण्यास प्राधान्य देण्याबाबत नियोजन करण्यात आले। समाजसेवा ही संकल्पना आधुनिक राष्ट्रांच्या उभारणीमधील एक मूलभूत घटक आहे आणि या सर्वांना अनुसरून चर्चा करण्यात आली। नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीचा गंभीर मुद्दा, त्यावरचं नियोजन आणि प्राणीमात्रांसाठी एक नियोजनशील सहकार्य करण्यासाठी तपोवन परिसरातील वृक्षतोडी विरोधात सर्व जनतेने एका ध्येयाने लढावं। ही लढाई नाशिक शहराच्या पर्यावरणासाठी आणि भविष्यासाठी आहे। ही चळवळ कोणा एका व्यक्तीची नसून ती आपल्या सर्वांची लोक चळवळ आहे, असं नाशिक भूषण अमोल भागवत यांनी स्पष्ट केलंय। सामूहिक लढा आणि एकजूट टिकवणं गरजेचं आहे। आपल्याला झाडं वाचवायची आहेत आणि त्यासाठी आपली एकजूट महत्त्वाची आहे। वादात वेळ घालवण्यापेक्षा आपल्याला प्रत्यक्ष कामावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे। वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने तपोवनाच्या पर्यावरणासाठी लढण्याची सद्यस्थितीत गरज आहे, हे सर्वानुमते सांगण्यात आलंय। अकोट ग्रामीण पोलिसांनी कापूस चोरी करणाऱ्या 2 आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केलाय। अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे रात्रपाळी अधिकारी वासुदेव ठोसरे हे दर्यापूर मार्गावरील अकोट भाग क्रमांक 2B परिसरात गस्त घालत असताना दुचाकीवर कापसाचं गाठोडं घेऊन जाणारे 2 संशयित त्यांना दिसून आले। पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला असता ते न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न करत होते। त्यामुळे संशय अधिक बळावल्यानं पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली। चौकशीत त्यांनी आपली नावं दीपक गवते आणि राजेश कासदेकर अशी सांगितली। मात्र मध्यरात्री दर्यापूर मार्गावर कापसाचं गाठोडं घेऊन जाण्याबाबत समाधानकारक उत्तरं न दिल्यानं पोलिसांचा संशय अधिक गडद झाला। त्यामुळे दोन्ही इसमांना पुढील चौकशीसाठी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला आणण्यात आलं। दरम्यान अब्दुल रफीक यांच्या शेतातून अज्ञात इसमांनी कापूस चोरी केल्याची तक्रार त्यांनी दिली होती। त्यांनी मोटरसायकल आढळलेल्या कापसाच्या गाठोड्यांची ओळख पटवून हाच कापूस त्यांच्या शेतातून चोरी झाल्याची खात्री केली। पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी शेतात नेलं असता त्यांनी चोरीची कबुली दिली। फिर्यादीच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली। अकोट तालुक्यामधील सातपुड्याच्या पायथ्यात आदिवासी भाग वसलेला आहे। शहापूर, रुपागड, उमरा, जितापूर, शहानूर, खैरखेड, पोपटखेड या पहाडी भागातील सर्वच गावात गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून वारंवार बिबटे आणि पट्टेदार वाघ या वन्य हिंसक प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली आहे। आदिवासी शेतमजूर हुसेन मैताब हे आपल्या 2 मुलांसह शेतात गव्हाला पाणी देण्याकरता गेले असता शेतात वाघांनी त्यांच्यावर हल्ला केला। आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा केल्यानं वाघानं तिथून पळ काढला। हुसेन यांना तात्काळ अकोट ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक औषध उपचार करून त्यांना अकोला इथं पाठवलं। वन विभागाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याची संतप्त भावना आदिवासींनी यावेळी व्यक्त केली। पट्टेदार वाघ, बिबटे तसंच वन्य हिंसक प्राण्यांचा बंदोबस्त तात्काळ करावा अशी मागणी सर्व आदिवासी भागातून होत आहे। शहापूरहून बोलतो। आज सकाळी 9:30 वाजता माझ्या काकावर हुसेन मैताब सुरतने वाघाने हल्ला केला। तेले तिथून सरकारी दवाखान्यामध्ये आणलं, उपचार चालू आहे। आतापर्यंत 8 दिवस झाले वाघ शेतात चालूच आहे। त्याचे पोरं 2 नैतिक त्याला समजा वाचवला, ते पोरं चांगले आहेत। या अगोदर वन्य प्राणी किती वेळा हल्ले झाले? दरबार किती खाल्ले? 4 बकऱ्या वगैरे जे काही हल्ले झाले 4। त्यांची आजपर्यंत मदत भेटली का वन विभागाकडून? नाही। बरं, वन विभाग तिथं कधी पोहोचला? कधी नाही समजा। बरं, वन विभागाकडून कोणतीच माहिती नाही का? मदत नाही भेटली। मदतही नाही? नाही। बरं, गस्त रात्रीची काहीच नाही। बरं, तुम्हाला काय अपेक्षा आता वन विभागाकडून? आम्हाला एवढंच आहे, खर्च गिरचा हे भरून देवा। मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी बुद्रुक येथील सर्वसामान्य कुटुंबातील लक्ष्मी चक्रनारायण हिची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली। आपली मुलगी पोलीस होऊन जनतेची सेवा करेल असं तिच्या आई वडिलांचं स्वप्न होतं।
लक्ष्मीनं आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय. 4 मुली आणि 1 भाऊ, त्यात वडिलांचं अकाली निधन झालेलं. त्यात लक्ष्मीला आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारी लक्ष्मीची मोठी बहीण. कोचिंग क्लासेसला पैसे नसतानाही, घरी विद्युत रोषणाई नसतानाही लक्ष्मीनं दिव्याखाली अभ्यास करून हे यश मिळवलं. तिच्या या यशाचं सर्वत्र कौतुक केलं जातंय. माझं नाव PSI लक्ष्मी वेणुताई मच्छिंद्र चक्र नारायण. माझं गाव जामठी बुद्रुक, हिरामाईची जामठी म्हणून ओळखलं जाते आणि तिथली मी सध्या पहिली महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून माझी निवड झालेली आहे. आणि डायरेक्ट PSI पण मी म्हणजे पूर्ण गावामधून डायरेक्ट PSI आहे मी. आणि आतापर्यंत आपण शिक्षण कुठे केलं आणि कसं केलं? माझं पहिली ते 4थीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते जिल्हा परिषद शाळा जी आहे जामठीची तिथूनच झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर 5वी ते 10वीपर्यंतचं शिक्षण जवाहर विद्यालय जामठी बुजुर्ग येथून झालं. त्यानंतर 11वी 12वीसाठी मी इथे मूर्तिजापूरमध्ये ॲडमिशन केलं, वसंतराव नाईक कॉलेजमध्ये झालं. आणि त्यानंतर RG राठोड कॉलेजमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं. BSc मधनं मी ग्रॅज्युएशन केलं. आपल्या घरची परिस्थिती कशी आहे? लहानपणापासूनच घरची परिस्थिती जरा हालाकीची होती. वडील सुरुवातीला CRPFमध्ये होते, पण त्यांनी लगेच सोडून दिली होती नोकरी. आमचा जन्म व्हायच्या पूर्वीच. मग बाबाला शेत भेटलं जामठीमध्ये, तर जामठीत शेती करून आणि लोकांच्या घरी पण म्हणजे लोकांच्या शेतामध्ये पण संडेला सॅटर्डेला आम्ही आईला मदत करण्यासाठी कामाला जायचो, निंदायला पण जायचो. म्हणजे माझ्या 4 बहिणी आणि 1 भाऊ आहे आम्ही. तर भाऊ 2009ला अशाच परिस्थितीचा सामना करून म्हणजे आईला मदत करून वगैरे 2009ला भावाचं सिलेक्शन झालं मिलिटरीमध्ये. आणि त्याच्यानंतर 2012ला माझी मोठी ताई म्हणून पोलीसमध्ये तिचं सिलेक्शन झालं 2012ला. त्यानंतर आमचं शिक्षण पूर्ण करत करत आई बाबांनी आम्हाला इथे रूमवर मूर्तिजापूरला आम्ही रूमवर राहायचो. त्यासाठी खूप म्हणजे आईबाबाला कष्ट घ्यावं लागले. आणि आईवडिलांचं आधीपासून फक्त एवढंच स्वप्न होतं की माझ्या 4 मुली ह्या मुली नसून मुलासारखंच आहेत. जसं एक मुलगा होता त्यांना, तसंच त्यांनी आम्हाला 4घी बहिणीला पण म्हणजे शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं. आणि सुरुवातीपासून आमच्या घरात शिक्षणाचंच वातावरण होतं. सुरुवातीला तर 2009पर्यंत आमच्या घरी लाईटसुद्धा नव्हती आणि दिव्यावर आम्ही अभ्यास करायचो. त्यानंतर 2012पर्यंत माझं 12वीचं पूर्ण वर्ष एक्झाम पूर्ण होईपर्यंत TV पण घरी घेतली नाही बाबांनी. त्याच्यानंतर मग माझ्या भावाचं सिलेक्शन झालं, तो नोकरीवर लागल्यानंतर दादानं TV घेतली. आणि माझ्या या यशामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा म्हणजे हा आहे की माझी मोठी ताई आहे, तिचा मला खूप जास्त सपोर्ट होता. त्यांचं 2014ला दादाचं आणि ताईचं लग्न झाल्यानंतर 6 महिन्यानंतर वडिलांना पॅरालाइज झाल्यानंतर त्यांच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले त्यांना बरं व्हायसाठी, पण ती पूर्णपणे बरी झाली नाही. शेवटी 2018ला त्यांची डेथ झाली. आणि त्यानंतर मग मी निर्णय घेतला की मला आता प्रॉपर प्रिपरेशन करायची. तुम्हाला हा छंद कसा आला की ह्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपण लागावं म्हणून? हां, तर माझ्यासाठी माझी ताईच सर्वात महत्त्वाची म्हणजे माझी आयडियल झाली. कारण की ताई पोलीसमध्ये ताईला आधीपासून इंटरेस्ट होता. ती स्पोर्ट प्लेअर पण आहे. तर तिच्या वर्दीकडे बघून मला पण वाटायचं की मी पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये जायला पाहिजे. त्यानंतर इथे कोरी सरांचे क्लासेस होते, तर तिथे मी बेसिकचे क्लासेस लावले, पण तिथे मला तेवढं कळत नव्हतं. तर त्यानंतर मग मी प्रॉपर क्लासेससाठी विदर्भ IAS अकॅडमीला गेलेली होती अमरावतीला. आणि तिथे मग मी क्लासेस केले 1 वर्षाचे आणि प्रॉपर गायडन्स घेऊन माझा अभ्यास सुरू ठेवला. मध्यंतरी करोना आला, त्यामध्ये घरी जाऊन काही दिवस अभ्यास करावा लागला मला. आणि त्यानंतर मग 2020च्या परीक्षेला मी टार्गेट केलं, पण 2020मध्ये मी टार्गेट करू शकले नाही. तर 2021ला मग मी पुन्हा परीक्षा दिली. सर्व निवडीचे श्रेय कुणाला आहे ते सांगा? माझ्या यशाचे श्रेय म्हणजे माझी ताई शीतल मच्छिंद्र चक्र नारायण हिला आहे. कारण की तिनं मला पावलोपावली मला तिनं सपोर्ट केला. इमोशनली सपोर्ट, इकॉनॉमिकली सपोर्ट. आणि माझ्या आईनी तर मला खूपच जास्त सपोर्ट केला. इवन आईनी गहाण पण ठेवलं होतं सोनं. जेव्हा मी क्लासेस लावायला गेली होती, ताईनी आणि आईनी त्यांची पोत गहाण ठेवली होती. त्यानंतर माझे ताईचे जे मिस्टर आहेत, माझे जिजू सतीश तायडे, त्यांनी पण माझ्या ताईला नेहमी असं सपोर्ट केला की ठीक आहे, तू करते बहिणीचं तर कर. आणि ताईने ठरवूनच ठेवलं होतं की जोपर्यंत माझ्या 3घी बहिणी नोकरीवर लागत नाही तोपर्यंत मी त्यांना सपोर्ट करणार. आणि दादाचा पण पाठबळ होतंच त्याला थोडंफार. माझ्या बाबाची हीच इच्छा होती की माझ्या 4ही मुली गव्हर्मेंट नोकरीवर लागल्या पाहिजे. आणि आईची पण तीच इच्छा होती. सुरुवातीपासून आम्हाला मुलींसारखं त्यांनी वागवलंच नाही. स्वतःच्या पायावर मुली उभ्या असल्या पाहिजे. जसं माझं जीवन गेलं तसं म्हणजे आमचं जीवन नको जायला, यासाठी ते सतत प्रयत्न करत होते. त्यानंतर
आता माझा रिझल्ट लागला तर सर्वजण घरी म्हणजे सर्वजण खुश आहेत आणि आईला पण खूप चांगलं वाटत आहे, अभिमान वाटतो त्यांना माझ्यावर. आणि गावातून मला असं काम करायचं होतं की जे आतापर्यंत कोणी केलं नाही, म्हणून मग मला पहिली महिला PSI पदी निवड होण्याचा मान पण मिळाला. कन्नड तालुक्यातील डोंगरगाव येथील निसर्गरम्य वातावरणात असलेलं सर्वेश्वर महादेव मंदिर जागृत देवस्थान ते मुख्य रस्त्यापर्यंत अंदाजे 1 किलोमीटर रस्त्याचं गेल्या कित्येक वर्षांपासून काम रखडलंय. त्यामुळे रस्त्यात दगडगोटे आणि खड्ड्यांमुळे भाविक भक्तांना, वाहनधारकांना दर्शनासाठी ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागते. ग्रामस्थांनी अनेक निवेदन दिले तरी देखील या रस्त्याचं काम मंजूर झालं नव्हतं. मात्र कन्नड तालुक्याच्या विद्यमान आमदार संजना जाधव यांच्याकडे ग्रामस्थांनी विनंती केली आणि पाठपुरावा केला असता त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. आमदार संजना जाधव यांनी या रस्त्याचं काम मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला. या सिमेंट रस्त्यासाठी अंदाजे 10 लाख रुपये मंजूर झाले. काम देखील प्रगतीपथावर आहे. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी आमदार संजना जाधव यांचे विशेष आभार व्यक्त केले. नमस्कार, मी कैलास आगरे, कन्नड तालुक्यातील डोंगरगाव येथे एक जागृत देवस्थान महादेव मंदिर, सर्वेश्वर महादेव मंदिराचं देवस्थान आहे. या देवस्थानासाठी भरपूर आजूबाजूनं भरपूर भाविक लोक सोमवार असेल, श्रावणामध्ये खूप मोठी गर्दी होती. याच्यामध्ये येण्या जाण्याची अडचण म्हणजे मेन म्हणजे मुख्य रस्ता आज रोजी आमदार संजनाताई जाधव यांच्या माध्यमातून त्यांनी बरंच 10 लाखाचं सहकार्य केले आहेत. अर्धवट रस्ता झालेला आहे आणि अजून पुढील ताईनं आश्वासन दिलेलं आहे रस्ता पूर्ण करण्याचं. या अडचणी आमच्या भाविकांच्या मंदिरावर येण्यासाठी या दूर होत आहेत. आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, भाविकांच्या वतीनं आमदार संजनाताई जाधव यांना आम्ही धन्यवाद देतो. आणि डोंगरगाव येथील महादेव मंदिर फार 20 वर्षापासून हे काम रखडलेलं होतं आणि आम्ही संजनाताई यांची आमदार यांची भेट घेऊन त्यांनी आमच्या डोंगरगावाच्या कामाची दखल घेतली आणि 10 लाख रुपयाची आम्हाला सिमेंटी रस्त्यासाठी मंजुरी दिली. आणि ह्या डोंगरगाव येथील महादेव मंदिर फार चांगलं देवस्थान आहे आणि इथून आजूबाजूचे खेडेपाड्याचे लोक आपल्या मंदिराच्या दर्शनाला येतात आणि हे काम चांगल्या पद्धतीनं संजनाताई जाधव यांनी मार्गी लावलं. त्याबद्दल ताई यांचे आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि पुढील कामालाही आम्हाला ताईंनी सहकार्य करावं ही अशी ताईंना मी विनंती करतो आणि माझं बोलणं थांबवतो. ग्राम गोभणी येथील आदर्श कास्तकार तसंच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नामदेव सखाराम चव्हाण यांनी जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना हासुरे इंग्लिश ग्रामर पुस्तकाचं मोफत वाटप केलंय. आपल्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेची आवड निर्माण व्हावी यासाठी या पुस्तकांची निवड करण्यात आली. तसंच आदर्श उपक्रमशील मुख्याध्यापक महादेव वाढे यांनी यासाठी इंग्लिश विषयाला स्पेशल वेळ देण्यात येईल असं आश्वासन दिलंय. यावेळी शाळेतील शिक्षक आणि ग्रामस्थांनी तसंच विद्यार्थ्यांनी नामदेव चव्हाण यांचे आभार मानलेत. प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेत या अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन शाळेचे मुख्याध्यापक महादेव वाडे यांनी केलंय. आपण माजी विद्यार्थी पण आपले जे स्वप्न होते या लेकराचे पूर्ण हो, आपल्या ज्या इच्छा होत्या की आपल्याला जे समजा गोष्टी मिळत नव्हत्या त्या टायमाला त्या गोष्टी आता या विद्यार्थ्यांना मिळावं. आपल्या शाळेतून चांगले म्हणजे नागरिक विद्यार्थी व्हावं, चांगले कोणी अधिकारी व्हावं असं व्हावं आपलं असं प्रांजळ मत. म्हणजे पहिल्यापासून असं वाटतं की मनात खंत होती की आपल्याला की आपण कुठून तरी समजा आपल्याला काही गोष्टी हुकल्या आपल्या हातून, काही आपल्याला गोष्टी मिळाल्या नाही, त्याच्यामुळं आपण समजा काही करू शकलो नाही समजा. तरी आता या विद्यार्थ्यांनी आपल्या समजा आपल्याच याच्यात बालपणामध्ये समजा आपण जाऊन या विद्यार्थ्यांना असं हे करावं इथून पुढं. त्यांना सगळं गावातल्या लोकांनी माझी विद्यार्थी सहकार्य करावं की असं म्हणजे इच्छा आहे. अकोल्यात आज शिवसेना ठाकरे गटानं मोठं शक्ती प्रदर्शन करत आपल्या उमेदवारांचे अर्ज भरलेत. अकोल्यात ठाकरेंची शिवसेना स्वबळावर 50 जागा लढवणार आहे. आज शहराचे ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वरचं दर्शन घेत ठाकरे गटाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि आमदार नितीन देशमुख यांनी जुने शहर भागात पायी रॅली काढत मोठं शक्ती प्रदर्शन केलं. ठाकरेंच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीत न लढता अकोला शहरात स्वबळावर 50 उमेदवार उभे केलेत.
सुरक्षित आणि संपन्न अकोल्यासाठी अकोलेकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेला विजयी करण्याचं आवाहन नितीन देशमुख यांनी अकोलेकरांना केलं आहे। निश्चितपणे ह्या शहरामध्ये उद्धव ठाकरेची शिवसेना प्रचंड मताधिक्यानं या महानगरपालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। काय म्हणाल महाविकास आघाडी नाही झाली, सेपरेट लढताय असं म्हणता येणार नाही। महाविकास आघाडी झाली नाही। ज्या ठिकाणी आमचे उमेदवार नसतील त्या ठिकाणी आम्ही काँग्रेसला राष्ट्रवादीला मदत करू, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नसतील त्या ठिकाणी ते आम्हाला करणार आहेत। काय म्हणाल या महापालिकेत कसा संग्राम होईल? निश्चितपणे या अकोल्यातली जनता या ठिकाणी भ्रष्टाचाराला कंटाळलेली आहे, दहशतवाद्यांना कंटाळलेली आहे। या ठिकाणी या शहरातला तरुण मुलगा मुलगी असुरक्षित आहे। भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सरकार होतं, खासदार आमदार महाराष्ट्रामध्ये सरकार, केंद्रात सरकार, तरी ह्या ठिकाणचा शाळेतला तरुण मुलगा मुलगी इथं असुरक्षित आहे। शिवसेना आल्याबरोबर ह्या तरुण मुला मुलींना या ठिकाणी संरक्षण देईल। भंडारा नगर परिषद निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रभाग क्रमांक 3 अ गटातील उमेदवार करुणा राऊत यांचं नाव ईव्हीएम मशीनमध्ये प्रदर्शित न होणं हा अत्यंत गंभीर, धक्कादायक आणि लोकशाही मूल्यांना बाधा आणणारा प्रकार आहे। या घटनेविरोधात लोकशाही मार्गाने लढा उभारण्यासाठी तसंच या गंभीर प्रकरणाकडे निवडणूक आयोग आणि प्रशासनाचं लक्ष वेधून सत्य बाहेर आणण्यासाठी आज 29 डिसेंबर 2025 रोजी भंडाऱ्यात सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भंडारा शहरातील हुतात्मा स्मारक ते त्रिमूर्ती चौक अशी ईव्हीएमची अंत्ययात्रा काढण्यात आली। या मोर्चामध्ये सर्व पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच भंडारा नगर परिषद निवडणुकीत पराभूत झालेले सर्व उमेदवार उपस्थित होते। भंडारा शहराच्या मतमोजणी प्रक्रियेत प्रभाग 3 मध्ये करुणा ऋषी राऊत आणि नोटाची बटन गायब झाल्यामुळे जो गैरप्रकार झाला, त्या गैरप्रकाराला धरून निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी काही कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं आहे। त्या संदर्भात 2 अधिकाऱ्यांना शोकाज नोटीस दिले होते, पण त्यांच्यावर अजूनपर्यंत कारवाई झाली नाही। आजचा हा जो मोर्चा आहे, हा मोर्चा आमच्या 2 मागण्यासाठी होता। एक तर भंडारा शहराची निवडणूक पुन्हा घेण्यात यावी, ती पण बॅलट पेपरवर घेण्यात यावी, आणि त्याबरोबरच ज्या 2 अधिकाऱ्यांना शोकाज नोटीस दिले त्यांना निलंबित करण्यात यावे। आणि हे जर 10 दिवसात झालं नाही तर 12 तारखेला संपूर्ण भंडारा जिल्हा बंद करण्याचा सर्वपक्षीय आवाहन करण्यात आलं। भाजपचे नाराज इच्छुक उमेदवार धनंजय जाधव अजित पवारांच्या भेटीला गेल्याचं समजतंय। निष्ठावंतांची तिकीट कापल्यानं भाजप कार्यकर्ते नाराज आहेत। भाजपनं नवीन चेहरे दिल्यानं जुने निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहेत। अजित पवारांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे भाजपमध्ये लवकरच मोठी बंडखोरी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।